नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या उंचीचं आहे हे आपण इतिहासामध्ये जाणतोच. छत्रपती शिवरायांनी केलेली मुत्सद्देगिरी असेल, त्यांनी लढलेल्या लढाया असतील, संत सज्जन सत्पुरुषांप्रती त्यांचा असलेला आदरभाव असेल, स्वराज्यातील रयतेबद्दल त्यांचं प्रेम असेल, स्वराज्याचं तोरण बांधण्याचा केलेला संकल्प असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं कार्य हे त्यांचं खरोखरच एका मोठ्या उंचीचं आहे. ते कदाचितच इतिहासात कुठल्याही एखाद्या राज्यकर्त्याला जमलं असेल. छत्रपती शिवराय म्हणजे फक्त लढाया नाहीत, तर त्यांनी वेगवेगळ्या कार्यामध्ये समाजाच्या आणि स्वराज्याच्या निगडीत असणाऱ्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा एक ठसा उमटवलेला आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतो. छत्रपती शिवरायांच्या कार्याचा जर अभ्यास करतो म्हटलं तर कदाचित दोन भाग त्यांचे असू शकतात त्या अभ्यासाचे. एक तर स्वराज्य निर्मिती म्हणजे राज्याभिषेकापूर्वीचा कालखंड आणि राज्याभिषेकानंतरचा कालखंड. राज्याभिषेका कालखंडामध्ये जसं कर्तृत्व हे शिवरायांनी गाजवलं आणि रयतेमध्ये एक स्फुल्लिंग निर्माण केलं, सामान्य लोकांमध्ये स्वराज्याप्रती प्रेम, आस्था, विश्वास निर्माण केला, मावळे निर्माण केले, तोडीसतोड सैन्य तयार केलं, त्या सैन्यामध्ये स्वराज्य निर्मितीचं स्फुल्लिंग जागृत केलं, त्याच तोडीसतोड कार्य छत्रपती शिवरायांनी हे राज्याभिषेकानंतर केल्याचं आपल्याला जाणवतं. अनेक गोष्टी शिवरायांनी राज्याभिषेकानंतर ह्या बदलल्या. ज्याप्रमाणे कालगणना असं आपण म्हणू शकू, त्यातलं एक उदाहरण असू शकतं की कालगणना. भरपूर असे उदाहरणं आहेत, पण त्यातले आपण काही मोजके दोन उदाहरणं बघूया. कालगणना हे एक त्यातलं उदाहरण आहे. शिवरायांना हे पूर्णपणे ठाऊक होतं की आपलं स्वराज्य हे आपलं राज्य आहे. हे जर बिंबवायचं असेल, हे जर टिकवायचं असेल तर परकीयांचे चिन्ह असणारे किंवा परकीयांच्या आठवणी ह्या पुसणं फार गरजेचे आहेत. त्याच अनुषंगाने कदाचित त्यांनी हे सगळे बदल त्यामध्ये केले असतील. कालगणना ज्याप्रमाणे त्या दिल्लीकर मोगल बादशहाची कालगणना होती, ज्याला जुलूस असं म्हणतात, त्याला मोडकळीस काढून छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राज्याभिषेकापासून ही श्रीशक किंवा शिवशक नावाची कालगणना सुरू केली. सध्या जर आपण बघितलं तर 351व शिवशक हे सुरू आहे, श्रीशक हे सुरू आहे. आणि आता शिवराज्याभिषेक जेव्हा येईल जून महिन्यामध्ये, त्यानंतर ते 352व शिवशक असेल. ज्याप्रमाणे आपण गुढीपाडव्यापासून नवीन कालगणना ही पाळतो, मानतो, त्याचप्रमाणे ही आपल्या हिंदवी स्वराज्याची कालगणना आहे, जी आता 351वी कालगणना ही सुरू आहे. याच गोष्टीला अनुसरून पुढे जाताना एक उदाहरण हे इतिहासात आपल्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे राजांनी स्वतःच्या राज्याचा राज्यव्यवहार कोश निर्माण केला होता. होय, राज्यव्यवहार कोश. महाराजांच्या काळामध्ये फारसी आणि अरबी शब्दांचा अक्षरशः सुळसुळाट हा झालेला होता. अगदी सामान्य बोलीभाषेपासनं, सामान्य संभाषणापासनं तर मोठ्या मोठ्या म्हणजे राज्यकारभारामध्ये सुद्धा आणि पत्रव्यवहारामध्ये सुद्धा हे फारसी आणि अरबी शब्दांचा सुळसुळाट, त्याचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी इतिहासामध्ये पाहायला मिळतो. आपली जी मूळ संस्कृत प्रचूर भाषा आहे ती लयास जाताना त्या ठिकाणी शिवरायांना जाणवली. त्यामुळे त्यांनी स्वराज्याचा राज्यव्यवहार कोश निर्मितीची एक योजना आखली आणि त्या राज्यव्यवहार कोश निर्मितीचं कार्य हे त्यांचेच विश्वासू असणारे रघुनाथपंत हणमंते यांच्याकडे सोपवलं. पुढे रघुनाथपंत हणमंतेंनी धुंडीराज व्यास यांना सोबत घेऊन शिवराज्याचा राज्यव्यवहार कोशची निर्मिती केली आणि तो सिद्धीस नेला. त्यांच्या त्या पत्रव्यवहारामध्ये आणि शिवराज्याचा जो राज्यव्यवहार कोश आहे या दरम्यानच्या वार्तालापामध्ये काही संवाद आणि काही लेखन संवाद आपल्याला वाचायला मिळतात की ज्याचा मराठी अनुवाद असा आहे. ते म्हणतात की पृथ्वी तलावरून म्लेच्छांचा म्हणजेच मुसलमानांचा पूर्ण उच्छाद केल्यानंतर
सूर्यवंशाला ललाटभूत ठरलेल्या छत्रपती शिवाजीराजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राज्यव्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी पंडितांची नियुक्ती केली आहे, असं ते त्यांच्या त्या लिखाण संवादातलं एक मराठीमधले भाषांतर हे त्या ठिकाणी इतिहासामध्ये जाणवतं. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की जवळपास 1380 फारसी आणि अरबी शब्दांना पर्यायी संस्कृत आणि प्राकृत शब्द हे राज्यव्यवहार कोशामध्ये लिहिले गेले. जसे आपण उदाहरणासाठी जर बघितलं तर किताब हा एक शब्द आहे, त्याला पर्यायी शब्द हा पदवी त्या ठिकाणी निर्माण झाला. फरमान म्हणायचे पूर्वी, त्याला राजपत्र हे त्या ठिकाणी निर्माण झालं. फिलहाल हा एक शब्द होता म्हणजे आहे, त्याला तात्काळ असं संबोधण्यात आलं. झूठ हा एक शब्द होता, त्याला मिथ्या आपण संस्कृतमध्ये म्हणतो. फतेह हा एक शब्द आहे, त्याला विजय हा एक शब्द पर्यायी शब्द त्या राज्यव्यवहार कोशामध्ये देण्यात आला. फिर्याद हा एक शब्द आहे, त्याला अन्याय वार्ता हा राज्यव्यवहार कोशामध्ये देण्यात आला. असे भरपूर, म्हणजे मी म्हटलंच आहे त्यामध्ये की 1380 फारसी आणि अरबी शब्दांना पर्यायी संस्कृत आणि प्राकृत शब्द हे राज्यव्यवहार कोशामध्ये लिहिले गेले. ही एक सामान्य घटना मुळीच नाही आहे. स्वतःचं राज्य, स्वतःचं राष्ट्र जर टिकवायचं असेल तर स्वपोशाख, स्वभाषा, स्वनीती, स्वराज्य याच्याशी बांधील असणं आणि हे निभवणं आणि याच्याशी प्रेम असणं हे फार गरजेचं आहे. आणि हे व्यक्त करण्यासाठी, हे वाढण्यासाठी स्वभाषा हे त्याचं तेवढंच महत्त्वाचं माध्यम आहे, हे शिवरायांना त्या ठिकाणी नक्कीच जाणवलं असेल. आणि आपल्याला हेही आश्चर्य वाटेल की राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय हे पहिले कोशकार ठरतात. हा विक्रमसुद्धा या निमित्ताने त्यांच्या नावावरती आहे. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की शिवराय हे विविधांगी कर्तृत्ववान होते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं एक तोलामोलाचं आणि ठसा उमटवणारं असं कर्तृत्व होतं. त्यामुळे शिवराय अभ्यासताना या सर्व अंगांचा, या सर्व बाजूंचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. या ठिकाणी एवढंच आपल्यासोबत शेअर करावं वाटलं. धन्यवाद.